नमस्कार सर्वांना. चला तर आज बनवूया काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी. रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेत, कट करून घेतलाय. त्याला आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. चांगला काळपट कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तेल टाकले थोडंसं, म्हणजे पटकन भाजतं पहा. अशा प्रकारे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं आहे, खोबरंसुद्धा तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. काळ्या मसाल्याची भाजी असल्यामुळे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे धने घेतलेत, ते सुद्धा भाजून घेऊया. आणि कारळं घेतलेत पहा थोडे, यामुळे भाजीला छान टेस्ट येते. हे कमी गॅसवर भाजायचं आहे, उडतात ते तव्यातून फटफट, त्यामुळे ते कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचेत. लसूणसुद्धा थोडासा भाजून घ्यायचा आहे हलका. त्यानंतर फुटाणे घेतलेत, फुटाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तेल टाकून थोडंसं हे सर्व मी भाजून घेतले चांगलं. आता आपण मसाल्याला थंड होऊन देऊ, नंतर बारीक करून घेऊया. तोपर्यंत मी वांगे कट करून घेते. वांगे अगोदरच कट करायचे नाही पहा, नाहीतर ते काळे पडतात. वांग्याचे वरचे देठ काढून घेतलेत मी. आता त्याला कट करून घेते. 5-6 वांगे होते, पण त्यातले 4 चांगले निघले पहा. वांगे कट केल्यानंतर पाण्यात टाकायचे, म्हणजे ते काळे पडत नाही. आता मसाला थंड झालेला आहे, आपण तो बारीक करून घेऊया. सर्व एकत्रच बारीक करणार आहे मी. आपण तेल टाकून सर्व भाजून घेतले, त्यामुळे एकत्रच बारीक करून घेऊया. अशा प्रकारे एकदा भाजी नक्की बनवून पहा. मी थोडीशी कोथिंबीर टाकली वाटणामध्ये. आता हे बारीक करून घेतले, हे काढून घेतले प्लेटमध्ये. आता यामध्ये आपण घरचा काळा मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घ्यायचे. काळ्या मसाल्याची भाजी आहे पहा. आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे चांगला मसाला वांग्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे. चवीला अप्रतिम बनते पहा अशी भाजी, एकदा नक्की बनवून पहा. आता कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरलेले वांगे असे चांगले परतून घ्यायचेत. वांग्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. कमी गॅसवर आपण चांगले परतून घेऊया वांगे. अशा तेलामध्ये परतल्यामुळे वांगे पटकन शिजतात पहा. आता आपण एक्स्ट्राचा मसाला शिल्लक राहिलेला तो यामध्ये टाकूया. वांगे छान परतलेत, आता मसाला टाकूया. मसाला सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, कलर किती सुंदर आलेला आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचे. मसाला बारीक केला होता मिक्सरच्या भांड्यात, त्यामध्येच थोडंसं पाणी घेतले आणि यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालायची. एक 2 ते 3 मिनटं मी मसाला चांगला परतून घेतलाय. आता थोडं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर सुद्धा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणखी. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये
गरम पाणी घालूया. ज्या प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे. मसाला पण पाहायचा, नाही तर व्हायची पातळ, त्यामुळे मसाल्याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे. मस्त कलर आलेला आहे भाजीला, एकदा नक्की बनवून पहा. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि भाजीला एक 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे भाजीला. एकदा नक्की बनवून पहा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.